हरिओम. त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्र या फेसबुक पेजवरचे गेले काही व्हिडिओ किंवा यूट्यूबवरचे गेले आपले काही व्हिडिओ जर बघितले नसतील तर निश्चितपणे बघा. आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. आज आपण बघणार आहोत की अगदी नवीन लग्न झालेली जी जोडपी असतात, दोघंही जण खूप जाड असतात आणि त्यांना संतती होण्यामध्ये प्रॉब्लेम येत असतात. वेगळ्या वेगळ्या डॉक्टरांकडे दाखवलं जातं, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या तपासण्या होतात, पण डॉक्टर सांगतात की काही प्रॉब्लेम तर नाही आहे, पण तरी सुद्धा संतती होण्यामध्ये काही अडथळे येत असतात आणि डॉक्टर एकच सल्ला देतात की तुम्ही वजन तुमचं कमी करा आणि मग ये. आता आज आपण याच विषयावरती माहिती घेणार आहोत. तर हा प्रॉब्लेम कुठे येतो ते आज बघूया की आपण जो आहार घेतो त्याचं रूपांतर सप्त धातूंमध्ये होतं. पहिला जो धातू असतो तो आहे रस धातू. आहाराचा एक रस तयार होतो, आहार घुसळला जातो, 3.5 ते 4 तास आपल्या जठरामध्ये जे अन्न राहतं त्याचा रस तयार होतो. पहिला धातू असतो रस धातू. त्यानंतर त्यापासून रक्त बनतं, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू आपल्या आहारापासून तयार होतात. आपल्या बघण्यामध्ये अशा पण काही व्यक्ती असतात की ज्या अतिशय कृश असतात, खूप बारीक असतात. खूप बारीक असणं हे सुद्धा चांगल्या आरोग्याचं लक्षण नाही आहे, कारण ते जे काही आहार घेतात ते त्यांच्या कोठ्यामध्ये आधीच अशुद्धता असल्यामुळे जरी चांगला आहार त्यांनी घेतला तरी सुद्धा त्यापासून जो पहिला रस धातू तयार होतो तोच मुळे चांगला तयार होत नाही आणि त्यामुळे तयार झालेलं जे रक्त धातू आहे, पुढचं मांस आहे, मेद आहे, हे धातू व्यवस्थित तयार होत नसल्यामुळे त्या व्यक्ती कृश राहतात. पुढचे धातू त्यांचे वीक राहतात, तयार होत नाही. त्यानंतर अति जाड व्यक्तींचं काय होतं की जे काही आहार घेतात त्याचं रूपांतर रस, रक्त, मांस आणि मेद या धातूपर्यंतच होतं. म्हणजे काहीही खाऊ दे त्यांनी, त्याचा मेदपर्यंतच रूपांतर होतं आणि त्या पुढचे जे धातू आहेत अस्थि, मज्जा आणि शुक्र धातू, हे 3ही धातू वीक राहतात आणि शुक्र धातू हा वीक राहिल्यामुळे संतती होण्यामध्ये अडथळे येत असतात. मग जर आपण योगामधले काही प्रकार तज्ज्ञ व्यक्तींकडून शिकून घेतले तर आपल्या आहाराचं रूपांतर सप्तधातूपर्यंत होतं, वजन आटोक्यात येतं, शुक्र धातू पोषक बनतो आणि संतती राहण्यासाठी उपयोग होतो. त्याच्यानंतर आपण बघूयात की 7ही धातूंमध्ये रूपांतर आहाराचं झाल्यानंतर जे काही सार उरतं त्याला ओज असं म्हणतात. बरेचसे साधू, संत, ऋषी, मुनी लोक आपण बघतो की ज्यांच्या भोवती एक वलय असतं की त्यांना एक ओज असतं, ओजस्वी असतात ते. तर ते का असतं तर त्यांचं आहाराचं रूपांतर हे सप्तधातूमध्ये होऊन शिवाय त्याचा जो सार उरतं त्याला ओज असं म्हणतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसतं, कारण ते नैसर्गिक आहार घेतात आणि ब्रह्मचर्याचं पालन करतात आणि त्यामुळे त्यांना ते ओज प्राप्त झालेलं असतं. तर हे जे काही वर्ग आहेत की जे जोडपी स्थूल आहेत तर त्यांना संतती होण्यामध्ये जर अडथळे येत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण वर्ग घेतो. यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन माहिती बघूयात. आपल्या त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राच्या फेसबुक पेजला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. आपली ही जी माहिती आहे ती आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. फॉलो करा पेजला. आपल्या यूट्यूबवरचं जे चॅनल आहे त्रिवेणी योग व निसर्गोपचार केंद्राचं त्याला सबस्क्राईब करा. नमस्कार, भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये.